नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता 7 वाजलेत बरं का, आणि आमचं सगळं काम झालेलं आहे. म्हणजे धारा वगैरे काढून झाले ते, कुट्टी वगैरे टाकून सगळं झालंय. आता फक्त एका गाईची धार राहिली काढायची. तिच्या आता हाताने काढायची, कारण 1-2 दिवस झाले ती व्यायली. आणि पहिल्यांदा एक 5-6 दिवस कासावरती सूज आहे तोपर्यंत आम्ही हातानेच म्हणजे पिळतो. ही गाय आपली वेलेली आता 1 दिवस झाले बरं का. त्यामुळे आता पहिल्यांदा धार काढताना अशा गाई पाय वगैरे उचलते त्या. तर कासावरती सूज वगैरे असते 5-6 दिवस, त्यामुळे आम्ही ना हातानेच म्हणजे गाय पिळतो 5-6 दिवस तरी. आणि शिवाय दूध पण कळतं की किती निघते, किती रोज किती वाढते. एक साधारण 8-10 दिवस गाईंचं दूध म्हणजे वाढत राहतं. आणि मग त्यानंतर आम्ही मग मशीन लावून काढतो. तर हा बघा, ह्याच्यामधून ना आम्ही अशी लवंग घातली आहे, कारण ह्याचं गाईचं सड आहे ना, ह्याचं खोल खूप मोठं आहे आणि त्यामधून म्हणजे सारखं दूध गळतं. तर आम्ही ना त्याच्यामध्ये लवंग घालून ठेवतो, कारण जर दूध तसंच गळत राहिलं आणि त्या शेणात वगैरे बसल्या तर गायींना मस्टडीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर गायींचं म्हणजे दूध वगैरे गळत असेल ना, तर त्याच्यामध्ये लवंग घालून ठेवायची. आता बघा, म्हणजे तिसऱ्या टायमिंगचं दूध काढतोय बरं का. व्यायल्यानंतर ना 2 टाइम आम्ही गाईचं दूध सगळं कधीच काढत नाही, कारण कॅल्शियम वगैरे गाईंचं कमी झालेलं असतं. त्यामुळं आता सध्या बघू शकते एवढं, ही साधारण 12 लिटरची बादली आहे. वरतीचा वगैरे फेस वगैरे जरी सोडला तर एक साधारण 9 लिटर दूध असेल तिसऱ्या टायमिंगला. तर आज दुसराच दिवस आहे. एक तरी साधारण 28-30 लिटर पर्यंत दूध देईन ही गाय एका टायमिंगला. साधारण 14-15 लिटर दूध देईल. खरं तर 30+ दूध काढायचं होतं बरं का, पण जरा चाराचा म्हणजे मका वगैरे नसल्यामुळे जरा दूध म्हणजे कमीच देते. मका वगैरे जर असते ना तर म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त दूध दिलं असतं. पण आता जरा सध्या तरी मका नाही, आणखी 10-15 दिवस आपल्या घरची यायला टायमिंग आहे. तर तोपर्यंत म्हणजे बाहेरचं चालू आहे, वाढ वगैरे आहे, घास वगैरे. पण त्यामुळं काही एवढं जास्त दूध देत नाहीत. दूध काढायचं असेल तर त्यासाठी मकाच लागते किंवा मुरघास तरी लागतो. पण आपण काही मुरघास करत नाही, आपल्याला परवडत नाही त्यामुळं. पण मका जर असते ना तर ह्यानं 30+ 100% दूध दिलं असतं. दूध जर काढायचं असलं ना तर त्यासाठी मकाच पाहिजे बरं का. गाय व्हायल्यानंतर एक 4-5 दिवस थोडं जास्त लक्ष ठेवायला लागतं बरं का. कारण गायींचं कॅल्शियम वगैरे कमी होतं, त्यामुळे गायी खुराक वगैरे नीट खात नाहीत. म्हणजे कुटी वगैरे सगळे नीट खात नाहीत. त्यांना म्हणजे टेम्परेचर वगैरे पण असतं. त्यामुळं त्यावेळी जास्त लक्ष ठेवायचं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे ना, गायींचा झार पडणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. कारण गायीचे जर पडलं ना तर गायी म्हणजे दूध पण नीट देत नाहीत, दुधाला पण कमी येतात. शिवाय खुराक वगैरे खायला वगैरे नीट खात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरती म्हणजे चांगलं लक्ष द्यावं लागतं. एक साधारण 9-10 लिटर दूध दिले बरं का तिनं आता. गाय व्यायलेली आहे आणि कासावरती सूज पण असते, आणि बसली की गाय मग त्याच्यातून दूध गळतच राहते तिचं. सकाळी धार झाल्यानंतर लवंग घालतो, परत संध्याकाळी धार काढायच्या टायमिंगला काढायची, आणि धार झाल्यानंतर परत लावून ठेवतो. कारण मस्टडीज वगैरे होण्याची शक्यता राहते, त्यामुळं गायींची एवढी काळजी घ्यावी लागते. तर सकाळचं बरेच जण विचारतात दूध किती जातं. तर ही जी 3 केंड आहेत 40-40 लिटरची, तर 120 लिटर सकाळचं दूध जातं, आणि संध्याकाळी जरा कमी जातं. तर दोन्ही मिळून आपलं एक साधारण 210-15 लिटर दूध जातं आपलं दिवसाचं. आणि म्हणजे 14 गाय आहेत आपल्या दुधाच्या, आणि बाकीच्या काही म्हणजे गाभण वगैरे आहेत, कालवडी वगैरे आहेत. तर असं होतं आमचं सकाळचं आजचं रुटीन. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ज्योती देशमुख या नावाने यूट्यूब चॅनल आहे, तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.